नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायची आहे 1 वाटी तांदळापासून पळी पापड. अगदी झटपट, काहीही वेळ न लागता एकट्याने तुम्ही कितीही हे पापड बनवू शकता. ना लाटायचे ना आपल्याला खिची बनवायची. अगदी 15 मिनटंसुद्धा लागणार नाही. 10 मिनटाच्या आत होणारी रेसिपी. आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? एक मोठं पातेलं घ्यायचं आहे जाडबुडाचं, आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. पापड म्हटलं का कंटाळा येतो सगळ्यांना बनवायचा, पण ह्या पद्धतीत बनवा, तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. आता 1 वाटी आपण आधी पीठ घालून घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने 1 वाटी आधी पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्याला 7 वाट्या पाणी घालायचं आहे. मेजरमेंट अगदी अचूक आणि परफेक्ट आहे. आता असंच करत आपल्याला 7 वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे. ही घातलेली आहे आपण दुसरी वाटी. थोडं थोडं पाणी याकरता घालायचं आहे, आपल्या पिठामध्ये अजिबात गुठळी राहता कामा नाही. तिसरी झाली, चौथी झाली. आता ह्याचप्रमाणे मी सगळं पाणी म्हणजे 7 वाट्या ओतून घेणार आहे, कारण आपलं आता पीठ छान अजिबात गुठळी न होता रसरशीत झालेलं आहे. आता आपल्या 7 वाट्या पाणी झालेलं आहे. आता हलवल्यानंतर व्यवस्थित हे पाणी आपण आता हा टोप असाच गॅसवर ठेवायचा आहे. हायकाणे सोपी पद्धत एकदम. गॅसवरती मोठा गॅस करून ठेवायचा आहे. जसं जसं पीठ शिजत जाईल तसं तसं पीठ जाडसर होत जाईल, म्हणजे आळलं जाईल आणि घट्ट होईल. हे लक्षात घेत जा. जेव्हा पीठ घट्ट होईल थोडंसं, तेव्हा आपल्याला गॅस कमी करायचा आहे, कारण आपल्याला खाली लागता कामा नये. आपण असं वर खाली करून पाहायचं आहे आपलं पीठ किती दाटसर झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता आता आपलं पीठ कसं दाटसर झालेलं आहे. हे पहा, सुंदर शिजलं आहे. आणि आपल्याला शिजलं हे कसं पाहायचं आहे ते सुद्धा मी सांगणार आहे. आता सारखंच हलवत राहायचं आहे. अजिबात आपण सोडून जायचं नाही कुठे, जोपर्यंत आपलं पीठ छान होत नाही तोपर्यंत. आता हलवून दाटसर झालेलं आहे. आपल्याला त्याच्यावरती आता ठेवायचं आहे झाकण. झाकण ह्यासाठी ठेवायचं आहे, पिठाला वाफ आली का छान पीठ शिजलं जातं. पळी काढून घ्यायची आहे आणि वाफ धरायची आहे आपल्या टोपामध्ये. मैत्रिणींनो, अगदी साधी सोपी ट्रिक आहे. काहीही वेळ न लागता आपल्याला तांदळाचे पापड करून घ्यायचे आहेत. तुम्ही पहा, आता आपलं पीठ छान दाटसर झालेलं आहे आणि बुडबुडे यायला लागलेले आहेत पिठाला. याचा अर्थ आपलं पीठ शिजत आलेलं आहे. किती पांढरं शुभ्र असं दिसत आहे पहा तुम्ही. याच्यात ना आपल्याला सोडा वापरायचा आहे ना पापड खार वापरायचा आहे, तरीसुद्धा डबल फुलणारे पापड तयार होणार आहेत. आता आपलं पीठ शिजून झालेलं आहे पहा, दाटसर. असं बोटावर घ्यायचं आणि थोडंसं दाबून बघायचं आणि बोट एकमेकावर फिरवायचं. चिकट थोडं लागेल आपल्याला. चिकट लागलं का आपण गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला त्याच्यात पदार्थ घालायचे आहेत. ते कोणते आहे व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रिणींनो. त्याआधी मी घालणार आहे 1 वाटी गरम पाणी. मैत्रिणींनो, आपण बाजूला
गरम पाणी करतच ठेवायचं आहे 1 वाटीभर. ते गरम झालं का त्याच्यात ओतून घ्यायचं आहे. तुम्हाला तेही सांगते का ओतायचं आहे, कारण आपल्याला बनवायचे आहे पळी पापड. घट्ट पीठ झालं असलं तर ते पळीनी पडणार नाही, म्हणून आपल्याला परत 1 वाटी गरम पीठ घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून छान हलवून घ्यायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर आपल्याला हिरवी मिरची आणि आलं ह्याचा ठेचासुद्धा घालून घ्यायचा आहे. जास्त बारीक वाटलं नाही तरीसुद्धा चालेल. आणि वरून आपल्याला जिरंही घालून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर जिरं नसेल घालायचं असलं तरीसुद्धा चालतं आहे. आता झालेलं आहे आणि आता आपण पळीने पापड पाळून घ्यायचे आहे. एक कागद आथरायचा आहे प्लास्टिकचा, त्यावरती छान आपल्याला पळी पापड घालून घ्यायचं आहे. पहा मैत्रिणींनो, असे पळी पापड झटपट होतात, ना लाटायला नको, खिशी पाडायला नको. झटपट पळी पापड करून पहा 10 मिनटामध्ये. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. आवडल्यास तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही आवडलं तर कमेंट करून मला सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा सांगा. आता सगळे पापड वाळलेले आहे, 1 दिवस झालेला आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण पलटी करून छान वाळवून घ्यायचे आहेत उन्हामध्ये. तुम्ही पाहू शकता किती पातळ आणि ट्रान्सफर असा पापड झालेला आहे, तो सुद्धा पांढरा शुभ्र. आता आपल्याला पापड हे वाळलेले आहेत, हे तळायचे आहेत, कारण तळल्यानंतर आपल्याला समजेल किती पांढरे शुभ्र दिसत आहेत ते. तुम्ही जर पाहिले तर ह्या 1 वाटी पापडाचे 50 पापड झालेले आहे मैत्रिणींनो. नक्की करून पहा, आवडेल तुम्हाला. झटपट होणारे तांदळापासून पळी पापड. आता आपले हे पापड तुम्ही वर्षभर टिकवू शकता. एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे, त्यामध्ये ठेवायचं आहे ना, हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. वर्षभर टिकणार आपला पदार्थ तयार झालेला आहे पळी पापडाचा. आता आपण कढई गरम करायची तेलाला आणि पटापट पापड तळून घ्यायचे आहेत. पापड टाकताच फुलतो आणि तळला जातो. ह्या पापडाला तेलही कमी लागतं. झटपट तळून होतात आणि डबलही फुलतात. करून पहा, नक्कीच आवडेल असे पळी पापड तांदळाचे. तुम्ही कधी केले का? नसले केले तर नक्की करून पहा. काहीही वेळ न लागता 10 मिनटाच्या आत हे पळी पापड तयार होतात आणि ताटात ठेवताच शिल्लक राहणार नाही. कुरकुरीत खमंग असे होतात. त्यामध्ये आपले हिरवी मिरची घातलेली आहे, आलं घातलेलं आहे, जिरं घातलेलं आणि मीठ. तेलाचा अजिबात वापर कशातही केला नाही, फक्त आपल्याला तळायला करायचं आहे. असे पळी पापड नक्कीच सगळ्यांनी करून पाहिले पाहिजेत, कारण आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला अजिबात वेळ नाही, म्हणून 10 मिनटाच्या आत पळी पापड होणार आहे. नक्कीच करून पाहिले पाहिजे सगळ्यांनी आणि आपल्या ताटाची तर शोभा वाढवेल. कोणी पाहुणे आले तरीसुद्धा हा पापड ताटामध्ये ठेवला तर ताटाची शोभा वाढवते आणि जेवणाचीही रंगत वाढवणारा पळी पापड नक्कीच करून पहा. आता छान पांढरे शुभ्र झालेले आहे. तुम्हाला मी आता मोडूनही दाखवते. पहा, नुसता एका बोटाने तोडला तरीसुद्धा तुटला जातो आहे. याचाच अर्थ आपले पळी पापड अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत. खायला खमंग, भारी लागणारे. कधीही करून पाहू शकता, पण उन्हाळ्यात केलेले पापड वर्षभर टिकतात. बुरशी लागत नाही, काही होत नाही, झटपट होतात. करून पहा. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत झटपट होणारे तांदळाच्या पिठाचे, रेशनच्या तांदळाच्या पिठाचे करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय मैत्रिणींनो, भेटूया
अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत तांदळाच्या पळी पापडाचा स्वाद घ्या, अगदी खमंग कुरकुरीत. बाय बाय, भेटूया पुढच्या